नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 21 नोव्हेंबर आपणाला जालना मार्केटला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुम्ही बघू शकता टमाटे सदर टमाट्याच्या भावामध्ये वाढ झाली। बघूया आज सुपर टमाट्याला काय बाजार भाव लागतो, बाकीचे भाजीपाल्याचे अपडेट भाव जाणून घेऊ। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। त्यामुळे बघू शकता शाहू मध्ये सुपर मध्ये माल आहे। बघूया काय भाव विकले 17 नंबर मध्ये काय भाव विकले टमाटे 700 रुपये 600 पासून 700 रुपये सुपर 700 रुपये। समोरचा काय विकले चालू है ये पीछे लॉट भी का 700 रुपये, ये लॉट भी का 550 550 रुपये क्या कर 700 रुपये। तर समोरच्या टमाट्याची बीट होणारी धाराशीद्वारे बघून घेऊ। परत या टमाट्याला काय भाव लागतो तुम्ही बघू शकता। नवीनच तोडा शाहू टमाटे, टमाट्याची क्वालिटी एकदम जोरदार आहे। पुढे डाग नाही छाटून मारा लागले शेतकऱ्यांनी। बघू याची बीट झाल्यानंतर याला बाजार भाव काय लागतो। मांग चिकले 700 रुपये हे बाकी आता त्याची बीट सुरू आहे। चला बीट सुरू झालेली बघूया काय भाव लागतो बाजारला टमाट्याला। 225 250 275 300 रुपये 325 350 375 400 425 450 475 500 रुपये 511 525 550 550 575 मालाची क्वालिटी बघू शकता तुम्ही घेत चालली आहे। 600 रुपये शाईन माल एकदम नवीनच तोडा सुरू झालेला आहे शेतकऱ्याचा। 600 शाहू माल मध्ये गावरामध्ये 600 रुपये 600 700 रुपये 700 रुपये 700 रुपये 700 कितने रे बालाजी 700 रुपये दरम्यान बालाजी इकडे बारीक वगैरे बघूया काय बघते बारीक तुम्ही बघू शकता। बारीक मीडियम मध्ये माल आहे। मालाची क्वालिटी बघू शकता। शाहूशी पण छाटलेला माल असतो। हे 200 ते 250 रुपये दरम्यान निघलेले आहे। काय काय विकले टमाटा 250 तुम्ही बघू शकता 250 रुपये कॅट दरम्यान बारीक छाटलेला माल असतो। काटले तुम्ही बघू शकता 70 रुपये किलो दरम्यान। दोडके 60 रुपये, टमाटे 700 रुपये कॅट, दोडके 70 रुपये किलो, काकड्या 25 ते 30 रुपये किलो दरम्यान, 65 रुपये किलो भेंडे दरम्यान। 10-11 जिल्लू भाई काय शेकडे कोथिंबीर 500 रुपये शेकडा। मालाची क्वालिटी बघू शकता। आजपोची गड्डी गावामध्ये 500 रुपये शेकडा दरम्यान। तुम्ही बघू शकता इकडे भाजी विकलेली। बघूया काय भाव लागला भाजीला। काय बोलली मी ती 12 रुपये 1200 रुपये शेकडा। तुम्ही बघू शकता मालाची गड्डी पुरी करो पुरी हो 1200 रुपये शेकडा। तर शेतकरी मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण भाजीपाल्याचे अपडेट भाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला। सध्या तुम्ही बघितला आणि टमाट्याला चांगल्या दरम्यान भाव उठावे व असेच भाव टिकून राहील अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे। तुम्हाला काय वाटतं किती महिने टमाट्याचे भाव टिकून राहील कमेंट नक्की सांगायला विसरू नका। सध्या तुम्ही बघितलं असेल शाहू टमाटे 500 पासून 700-800 रुपये दरम्यान विकले। त्यानंतर वैशाली माल पण आपला 500-600 रुपये दरम्यान विकले, 700 विकलेले। त्यानंतर मित्रांनो सध्या थंडी असल्यामुळे जो माल आहे का तो पिकत नाही, त्यामुळे मार्केटमध्ये शॉर्टेज असल्यामुळे टमाट्याला चांगला भाव आहे। पाठीमागे खूप शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे पावसामुळे, त्यामुळे कुठे भाव टिकून राहिलेले। करपा आलेला टमाट्यावरती सध्या तुम्ही बघितलं असेल कंडिशन। बाकी पत्तागोबी 25 रुपये विकली, फुलगोबी पण आपली 40 रुपये विकलेली, कारले 60 रुपये ते 70 रुपये विकले, चोपडे दोडके 400 रुपये कॅरेट विकले, भेंडे 50 रुपये किलो दरम्यान विकलेले। आणि मार्केटला सध्याला गाजर पण यायला सुरुवात झाली। गाजराची रेंज 30 रुपये ते 35 रुपये खुललेले आहे। दिलपसंद पण 50 ते 60 रुपये दरम्यान खुललेले। त्यानंतर मित्रांनो वाटाणा पण यायला सुरुवात झालेली आहे। वाटाणा आज 80 रुपये किलो तर 90 रुपये किलो ठोकमध्ये विकले आहे। तर लिंब पण 25 ते 20 रुपये किलो दरम्यान आहे। तर मित्रांनो सध्याला भाजीपाल्याचे चांगल्या दरम्यान भाव टिकून आहे व सध्याला आवक वाढायला नेमकी सुरुवात होणार। ज्यावेळेस गोबीची आणि मेथीची भाजीची आवक जास्त होईल त्यामुळे कुठेतरी भाव परत फटका बसणार आहे, पण साधारण भाव टिकून आहे। आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।